उद्यापासून राज्यात लागू केंद्र सरकारची पुन्हा मोठी घोषणा, थेट लाभ. होय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारच्या योजना शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना आणि स्वयंसहाय्यता गटांना उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करतात. तर भारत सरकार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध केंद्रीय क्षेत्रातील योजना आणि कार्यक्रम तसेच केंद्र पुरस्कृत योजना आणि कार्यक्रम राबवते. या योजना शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, स्वयं मदत गट आणि उद्योजकांना रोजगार निर्मिती, उद्योजकता आणि उत्पन्न वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने आर्थिक सहाय्य आणि अनुदान प्रदान करतात. या योजनांमध्ये कर्ज, विमा, उत्पन्न समर्थन, पायाभूत सुविधा, फलोत्पादनसह पिके, बियाणे, यांत्रिकीकरण, विपणन, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती, शेतकरी गट, सिंचन विस्तार, किमान आधारभूत किंमतीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी आणि डिजिटल शेती याचा समावेश आहे. तसेच 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची एफ.पी.ओ.एस निर्मिती आणि प्रोत्साहन हा प्रकल्प 2020 मध्ये सुरू करण्यात आला होता, ज्याचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च 6,865 कोटी होता. शेतकऱ्यांना त्यांची सौदेबाजी करण्याची क्षमता वाढवणे आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था वापरणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि त्यांच्या कृषी उत्पादनाच्या एकत्रीकरणाद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, ज्याच्यामुळे नियमित उत्पन्न निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येते. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनांना एफ.पी.ओ.एस, एफ.पी.ओ व्यवस्थापनासाठी 3 वर्षाच्या कालावधीसाठी प्रति एफ.पी.ओ 18.00 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. या व्यतिरिक्त एफ.पी.ओच्या प्रत्येक शेतकरी सदस्याला 2,000 पर्यंतचे इक्विटी अनुदान दिले जाते, ज्याची मर्यादा प्रति एफ.पी.ओ 15.00 लाख आहे आणि एफ.पी.ओ.एस ला संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पात्रता कर्ज देणाऱ्या संस्थांकडून प्रति एफ.पी.ओ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्प कर्जासाठी क्रेडिट हमी सुविधा प्रदान केली जाते. तर कृषी क्षेत्रात राज्यांना मदत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या योजनांची यादी परिशिष्टात दिली आहे. वरील योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या अनुदानाची रक्कम संबंधित योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या तरतुदीनुसार वितरित केली जाते. सर्व योजनांसाठी एक समान वेळापत्रक विहित केलेले नसले तरी प्रक्रियात्मक आवश्यक पूर्ण करणे, प्रस्तावांना मान्यता देणे आणि निधीची उपलब्धता यावर अवलंबून निधी वितरित करण्याचे प्रयत्न केले जातात. या ठिकाणी डी आणि ई राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून काही योजनांतर्गत अनुदानाच्या रकमेच्या वितरणात विलंब झाल्याची घटना आढळल्यास सरकार त्वरित कारवाई करेल. सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, ज्याच्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच देखरेख यंत्रणा मजबूत करणे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रणालीचा अवलंब करणे, राज्य केंद्रशासित प्रदेशाचे नियतकालिक आढावा घेणे, प्रक्रियांचे सरलीकरण करणे आणि अनुदान वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी आणि जारी करण्यासाठी सल्ला देणे याचा समावेश आहे. कृषी क्षेत्रात राज्यांना मदत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या योजनांची यादी. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, हे 28 योजनांची यादी आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी.एम. किसान योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, सुधारित व्याज अनुदान योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, 10,000 नवीन शेतकरी उत्पादक संघटना, त्याच्यानंतर मधमाशी पालन, नमो ड्रोन दीदी, नैसर्गिक शेतीवर राष्ट्रीय अभियान, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान, त्याच्यानंतर या ठिकाणी स्टार्टअप आहे, प्रति ड्रॉप अधिक पीक, कृषी यांत्रिकीकरण, परंपरागत कृषी विकास योजना, माती आरोग्य, पर्जन्य क्षेत्र विकास, कृषी वनीकरण, पीक विविधीकरण कार्यक्रम, कृषी विस्तार उपअभियान, बियाणे आणि लागवड, अन्न सुरक्षा आणि पोषण, एकात्मिक कृषी विपणन योजना. त्याच्यानंतर खाली आहे राष्ट्रीय खाद्यतेल मोहीम, राष्ट्रीय खाद्यतेल मोहीम, तेलबियाणे तेल
खडा, त्याच्यानंतर ईशान्य प्रदेशासाठी सेंद्रिय मूल्य साखळी विकास अभियान, डिजिटल कृषी अभियान, राष्ट्रीय बांबू अभियान ही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.